So hello everyone. So this is our lecture number 2, credit needs in agriculture. Okay, so in first chapter we have learned about agricultural finance. ठीक है. So agricultural finance. Then second lecture it is credit needs in agriculture, meaning and definition of credit, classification of credit based on time, purpose, security, lender आणि borrower. So पहा, the word credit comes from Latin word credo, which means I believe. क्रेडिट हा जो वर्ड आहे तो लॅटिन वर्ड क्रेडो या वर्डपासून बनलेला आहे आणि क्रेडोचा अर्थ असा होतो बिलीव्ह. आय बिलीव्ह म्हणजे विश्वास, मी विश्वास करतो असं. हेन्स क्रेडिट इज बेस्ड अपॉन बिलीफ, कॉन्फिडन्स, ट्रस्ट अँड फेथ. तर क्रेडिट हा 4 गोष्टींवर अवलंबून आहे: बिलीफ, कॉन्फिडन्स, ट्रस्ट आणि फेथ. क्रेडिट इज अदरवाईज कॉल्ड ॲज लोन. क्रेडिटला आपण कर्ज पण म्हणू शकतो. सो डेफिनेशन: credit or loan is certain amount of money provided for certain purpose on certain conditions with some interest which can be repaid sooner or later. म्हणजे क्रेडिट किंवा लोन, क्रेडिट किंवा कर्ज इज अ सर्टन अमाऊंट ऑफ मनी, एक विशिष्ट अमाऊंट आहे पैशाची, प्रोव्हाइडेड फॉर सर्टन पर्पज, एका विशिष्ट पर्पजसाठी ते प्रोव्हाइड केलेलं आहे, ऑन सर्टन कंडिशन्स, विशिष्ट अटी, विथ सम इंटरेस्ट आणि काही व्याज त्याला दिलेलं आहे, विच कॅन बी रिपेड सूनर ऑर लॅटर. जे काही क्रेडिट आपल्याला दिलेलं आहे किंवा जे काही लोन आपल्याला भेटलेलं आहे ते एका विशिष्ट काळापर्यंत आपल्याला रिपेड करायचं आहे. अकॉर्डिंग टू प्रोफेसर गॅलब्रेथ, क्रेडिट इज द टेम्पररी ट्रान्सफर ऑफ ॲसेट फ्रॉम वन हू हॅज टू अदर हू हॅज नॉट. म्हणजे ट्रान्सफर ऑफ ॲसेट म्हणजे तात्पुरता जो आपला पैसा आहे तो ट्रान्सफर करायचा कोणापासून, ज्याच्याकडं आहे त्याच्यापासून ज्याच्याकडं नाही त्याच्याकडे. म्हणजे टेम्पररी ट्रान्सफर ऑफ ॲसेट फ्रॉम वन हू हॅज टू अँड अदर हू हॅज नॉट. सो नेक्स्ट पॉईंट इट इज क्रेडिट नीड्स इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये क्रेडिट नीड किंवा क्रेडिटची गरज काय आहे. ॲग्रिकल्चर क्रेडिट इज वन ऑफ द मोस्ट क्रुशियल इनपुट इन ऑल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये, सर्व डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर ॲग्रिकल्चरल क्रेडिट, शेती कर्ज. फॉर अ लाँग टाईम द मेजर सोर्स ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिट वॉज प्रायव्हेट मनी लेंडर्स. म्हणजे खूप दिवसांआधी, खूप काळाकरता ॲग्रिकल्चरल क्रेडिटसाठी जो मेन सोर्स होता तो होता प्रायव्हेट मनी लेंडर्स. म्हणजे सावकारांकडून जे कर्ज घेतलं जायचं ते मेन सोर्स होता ॲग्रिकल्चर क्रेडिटसाठी किंवा शेती कर्जासाठी. बट दिस सोर्स ऑफ क्रेडिट वॉज इनॲडिक्वेट, हायली एक्सपेन्सिव्ह अँड एक्सप्लॉयटिव्ह. म्हणजे त्याचं सावकारांकडून जे काही कर्ज घेतलं जायचं त्या कर्जाला व्याज खूप असायचं आणि ते कर्ज वाढत जायचं. जसे की आता बँकांकडून जर कर्ज आपण घेतलं तर बँकांकडून कर्जांना सिक्युरिटी वगैरे अवेलेबल असते, तसं आधी नसायचं. सावकारी कर्ज म्हणजे ते कर्जाचा डोंगर होत जायचा. सो टू कर्टेल दिस अ मल्टी एजन्सी अप्रोच कन्सिस्टिंग ऑफ मल्टी एजन्सी अप्रोच, त्यामध्ये कोऑपरेटिव्ह असायचे. नंतर कमर्शियल बँक्स अवेलेबल आहेत अँड रिजनल रुरल बँक्स. क्रेडिट हॅज बीन ॲडॉप्टेड टू प्रोव्हाइड चीपर, टाईमली अँड ॲडिक्वेट क्रेडिट टू फार्मर्स. म्हणजे प्रायव्हेट मनी लेंडरच्या कम्पॅरिझनमध्ये जे काही कमी खर्ची किंवा कमी व्याजाचं जे काही क्रेडिट आपल्याला सध्या भेटते बँकांकडून ते कसं आहे, एकदम चीपर आहे, टाईमली आहे आणि ॲडिक्वेट आहे फार्मर्ससाठी. तर प्रायव्हेट मनी लेंडरपेक्षा कोऑपरेटिव्ह बँकां किंवा कमर्शियल बँका किंवा रिजनल रुरल बँकांपासून जे कर्ज घेतलं जातं ते शेतकऱ्यांसाठी अगदी योग्य आणि चीपर आहे ते. द फायनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ द इंडियन फार्मर्स आर फॉर, म्हणजे इंडियन फार्मरना फायनान्शियल रिक्वायरमेंट कशासाठी लागते तर बाईंग ॲग्रिकल्चर इनपुट्स लाईक सीड, फर्टिलायझर्स, प्लांट प्रोटेक्शन केमिकल, फीड अँड फॉडर फॉर कॅटल. म्हणजे ॲग्रिकल्चर इनपुट खरेदी करण्यासाठी जसं की सीड असतील, फर्टिलायझर असेल, प्लांट प्रोटेक्शन केमिकल असतील किंवा फीड असेल किंवा कॅटलसाठी जे फॉडर लागणार आहे ते खरेदी करण्यासाठी. नंतर सपोर्टिंग देअर फॅमिलीज इन दोज इयर्स वेन द क्रॉप्स हॅव नॉट बीन गुड. जेव्हा की शेतीमध्ये धान्य उगवले नसतील किंवा काहीतरी लॉस झाला असेल तर त्यावेळेस फॅमिलीसाठी म्हणजे फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी जो काही पैसा लागतो त्यासाठी सुद्धा शेतकरी कर्ज काढतो. सो बाईंग ॲडिशनल लँड
आज म्हणजे अतिरिक्त जमीन खरेदी करण्यासाठी किंवा टू मेक इम्प्रूव्हमेंट्स ऑन एक्झिस्टिंग लँड, जी काही लँड्स अगोदरच अवेलेबल आहे शेतकऱ्याकडे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, टू क्लिअर ओल्ड डेब्ट म्हणजे आधी घेतलेलं जे कर्ज आहे ते कर्ज चुकवण्यासाठी, अँड परचेस कॉस्टली ॲग्रिकल्चरल मशिनरीज, ज्या काही महागड्या मशीन्स आहेत ॲग्रिकल्चरल ऑपरेशन करण्यासाठी, तर त्या मशीन्स खरेदी करण्यासाठी शेतकरी कर्ज घेतो. इन्क्रीजिंग द फार्म इफिशियन्सी ॲज अगेन्स्ट लिमिटिंग रिसोर्सेस, ज्या काही लिमिटिंग रिसोर्सेस आहेत त्यांच्या विरुद्ध फार्म इफिशियन्सी वाढवण्यासाठी, दॅट इज हायरिंग ऑफ इरिगेशन वॉटर लिफ्टिंग डिव्हायसेस लेबर अँड मशिनरी. जर एखाद्या भागामध्ये शेती जर पावसावर अवलंबून नसेल तर इरिगेशन वॉटर प्रोव्हाइड करण्यासाठी ज्या काही लिफ्टिंग डिव्हायसेस आपण वापरतो किंवा लेबर असेल किंवा मशिनरी असतील तर त्या खरेदी करण्यासाठी किंवा त्या भाड्याने वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी कर्ज घेतो. द नेक्स्ट पॉईंट इट इज क्रेडिट इज ब्रॉडली क्लासिफाईड बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया. तर वेगवेगळ्या क्रायटेरियावर क्रेडिट हे डिवाईड केलेलं आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे बेस्ड ऑन टाईमवर आधारित क्रेडिट हा क्लासिफाय केले गेलेला आहे. तर दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन रिपेमेंट पिरियड ऑफ लोन, म्हणजे तो लोन किती वेळात आपण रिटर्न करू शकतो त्याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर 3 पार्टमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. शॉर्ट टर्म लोन, मीडियम टर्म लोन आणि लाँग टर्म लोन. तर पहा, दीज लोन्स आर टू बी रिपेड विथ अ पिरियड ऑफ 6 to 18 months. 6 ते 18 महिन्यामध्ये हे शॉर्ट टर्म लोन आपल्याला रिटर्न करावं लागतं. ऑल क्रॉप लोन्स आर सेड टू बी शॉर्ट टर्म लोन्स बट द लेंथ ऑफ द रिपेमेंट पिरियड व्हराइज अकॉर्डिंग टू ड्युरेशन क्रॉप. जो काही ड्युरेशन असेल क्रॉपचा त्यानुसार शॉर्ट टर्म लोन हे व्हॅरी करतात किंवा लेंथ ऑफ रिपेमेंट पिरियड व्हॅरी करते. द फार्मर्स रिक्वायर दिस टाईप ऑफ क्रेडिट टू मीट द एक्सपेन्सेस ऑफ ऑनगोईंग ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स ऑन द फार्म लाईक सोईंग, फर्टिलायझर ॲप्लिकेशन, प्लांट प्रोटेक्शन मेजर, पेमेंट ऑफ वेजेस टू कॅज्युअल लेबरर्स. म्हणजे शेतकरी हा शॉर्ट टर्म लोन कशासाठी घेतो तर त्याच्या शेतामध्ये जे काही ॲग्रिकल्चरल ऑपरेशन सध्या चालू आहेत जसे की सोईंग असेल, फर्टिलायझर ॲप्लिकेशन असेल किंवा प्लांट प्रोटेक्शन मेजर करण्यासाठी त्याला जो पैसा लागणार आहे किंवा पेमेंट ऑफ वेजेस म्हणजे जे काही कामगारांना पगार देण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे त्यासाठी शेतकरी शॉर्ट टर्म लोन घेतो. द बॉरोवर इज सपोज टू रिपे दी लोन फ्रॉम दी सेल प्रोसीड्स ऑफ क्रॉप रेज्ड. जर आपला जो क्रॉपची हार्वेस्टिंग झाल्यानंतर तो क्रॉपचं जेव्हा आपल्याला पेमेंट भेटते तेव्हा हे आपल्याला शॉर्ट टर्म लोन रिपे करावं लागतं. द नेक्स्ट इट इज मीडियम टर्म लोन्स. हिअर द रिपेमेंट पिरियड व्हराइज फ्रॉम 18 months to 5 years. म्हणजे पहिला जो होता शॉर्ट टर्म लोन त्यामध्ये आपल्याला 6 ते 18 मंथमध्ये जे काही आपण शॉर्ट टर्म लोन घेतलेलं आहे ते रिपे करायचं होतं. तर मीडियम टर्म लोनमध्ये आपल्याला 18 मंथ ते 5 वर्षापर्यंत हे लोन रिपे करायचं आहे. These loans are required by farmers for bringing about some improvements on his farm by way of purchasing implements, electric motors, milch, cattle, sheep and goat. तर ह्या प्रकारचं जे लोन आहे ते शेतकऱ्याला कशासाठी लागतं तर जे काही इम्प्रूव्हमेंट त्याला आणायचे त्याच्या फार्मवर कसं तर इम्प्लिमेंट परचेस करून किंवा इम्प्लिमेंट खरेदी करून, इलेक्ट्रिक मोटार आणून किंवा मिल्च कॅटल खरेदी करून किंवा शीप किंवा गोट खरेदी करून. द रिलेटिवली लॉंगर पिरियड ऑफ रिपेमेंट ऑफ दीज लोन्स इज ड्यू टू देअर पार्शली लिक्विडेटिंग नेचर. ओके, सो जो रिलेटिवली लॉंगर पिरियड आहे रिपेमेंटचा तो का आहे तर पार्शली लिक्विडेटिंग त्याच्या नेचरमुळं म्हणजे जो त्याच्या अमाऊंट किंवा गरज त्याची मोठी असल्यामुळं. लॉंग टर्म लोन्स. These loans fall due to repayment over a long time ranging from 5 years to more than 20 years or even more. तर लॉंग टर्म लोन्स हे 5 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळामध्ये आपण रिपे करू शकतो. सो दीज लोन्स टुगेदर विथ मीडियम टर्म लोन्स आर कॉल्ड इन्व्हेस्टमेंट लोन्स और टर्म लोन्स. म्हणजे शॉर्ट टर्म लोन जर सोडले तर मीडियम टर्म लोन आणि लाँग टर्म लोन यांना मिळून इन्व्हेस्टमेंट लोन म्हटलं जातं. म्हणजे आपण इम्प्रूव्हमेंट किंवा वेगवेगळ्या मशिनरीमध्ये त्याचं इन्व्हेस्टमेंट करतो. दीज लोन्स आर मींट फॉर परमनंट इम्प्रूव्हमेंट लाईक लेवलिंग किंवा रिक्लेमेशन ऑफ लँड. परमनंट इम्प्रूव्हमेंटसाठी आपण वापरतो. हे लेवलिंग असेल किंवा लँडचं रिक्लेमेशन करायचं असेल किंवा फार्म बिल्डिंग जर कन्स्ट्रक्ट करायची असेल किंवा बांधायची असेल आपल्याला किंवा ट्रॅक्टर परचेस करायचा असेल, ऑर्चर्ड रेज करायचं असेल एक्सेट्रा. सिन्स दीज ॲक्टिव्हिटीज रिक्वायर लार्ज कॅपिटल. तर ह्या ॲक्टिव्हिटीजसाठी खूप मोठं असं भांडवल लागतं
त्यामुळं याचे रिपेमेंट पिरियडसुद्धा याचा मोठा आहे. ए लॉंगर पिरियड इज रिक्वायर्ड टू रिपे दिस लोन्स ड्यू टू देअर नॉन लिक्विडिटिंग नेचर. ओके. सो हे पहिलं क्लासिफिकेशन होतं बेस्ड ऑन टाईम, डिवाइड इन टू शॉर्ट टर्म लोन, मिडियम टर्म लोन आणि लाँग टर्म. नेक्स्ट क्वांटिटी इज बेस्ड ऑन पर्पज. तर त्याचा हेतू काय, म्हणजे लोन घेण्याचा हेतूवर डिपेंड राहून 4 टाईप आहेत क्रेडिटचे. पहिला आहे प्रोडक्शन लोन्स. दीज लोन्स रेफर टू दी क्रेडिट गिवन टू फार्मर्स फॉर क्रॉप प्रोडक्शन. म्हणजे क्रॉप प्रोड्यूस करण्यासाठी जे काही लोन घेतलं जातं त्याला आपण प्रोडक्शन लोन म्हणतात, नावातच आहे. अँड आर इंटेंडेड टू इन्क्रीज दी प्रोडक्शन ऑफ क्रॉप. तर क्रॉपचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपण हा लोन घेतो. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सीजनल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स. SAO, सीजनल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स. म्हणजे जे काही सीझननुसार जे काही आपण क्रॉप रेज करतो तर त्यानुसार लोन घेतला जातो. और शॉर्ट टर्म लोन्स और क्रॉप लोन्स. ठीक आहे. सो शॉर्ट टर्म लोन किंवा क्रॉप लोन आपण वर शिकलेलो आहोत, त्यामध्ये आपण रिपेमेंट पिरियड पण पाहिलेलं आहे. सो दीज लोन्स आर रिपेबल विथ अ पिरियड रेंजिंग फ्रॉम 6 to 18 months इन लमसम. ठीक आहे. लमसम म्हणजे इन अ वन टाईम ओनली. म्हणजे जे काही आपण कर्ज घेतलेलं आहे ते आपण हफ्त्यामध्ये किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकत नाही, तर आपल्याला पूर्ण अमाऊंट तिथं भरावी लागते, लमसम म्हणजे. देन नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट लोन, सेकंड क्लासिफिकेशन आहे. दीज आर लोन्स गिवन फॉर परचेस ऑफ इक्विपमेंट दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ विच इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर मोर दॅन 1 year. म्हणजे हे जे इन्व्हेस्टमेंट लोन आहे ते कशासाठी दिलं जातं, तर परचेस ऑफ इक्विपमेंट, एखादं इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एखादं इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी हे लोन दिलं जातं. लोन्स गिवन फॉर ट्रॅक्टर, पंपसेट, ट्यूबवेल्स एक्सेट्रा. म्हणजे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी किंवा पंपसेटसाठी किंवा ट्यूबवेल करण्यासाठी हे लोन दिलं जातं. मार्केटिंग लोन्स, थर्ड क्लासिफिकेशन आहे. दीज लोन्स आर मेंट टू हेल्प दी फार्मर्स इन ओव्हरकमिंग दी डिस्ट्रेस सेल्स अँड टू मार्केट दी प्रोड्यूस इन बेटर वे. तर हे जे लोन आहे ते फार्मरला मदत करण्यासाठी दिले जातं. कशासाठी? ओव्हरकमिंग दी डिस्ट्रेस सेल्स अँड टू मार्केट दी प्रोड्यूस इन बेटर वे. म्हणजे त्या प्रोड्यूसचं मार्केटिंग करण्यासाठी. Regulated markets and commercial banks based on warehouse receipt are lending in the form of marketing loans by advancing 75% of the value of the produce. ठीक आहे. सो रेग्युलेटेड मार्केट, जे काही रेग्युलेटेड मार्केट असेल किंवा कमर्शियल बँक असतील तर त्या वेअरहाऊसच्या रिसिप्टीवर फार्मरला लेंडिंग दिलं जातं. सो इन दी फॉर्म ऑफ मार्केटिंग लोन्स बाय ॲडव्हान्सिंग 75% ऑफ दी व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. म्हणजे जे प्रोड्यूसची जी 75% व्हॅल्यू आहे त्या फॉर्ममध्ये. दीज लोन्स हेल्प दी फार्मर्स टू क्लिअर ऑफ देअर डेप्ट्स. म्हणजे त्यांचं जे कर्ज आहे ते कर्ज चुकवण्यासाठी मदत करतं मार्केटिंग लोन. अँड डिस्पोज दी प्रोड्यूस ॲट रिम्युनरेटिव्ह प्रायसेस. म्हणजे ज्या काही प्रायसेस आहेत त्या प्रायसेसवर जो काही त्यांनी प्रोडक्ट प्रोड्यूस केलेला आहे तो डिस्पोज करण्यासाठी मार्केटिंग लोन हेल्प करतं. सो फोर्थ क्लासिफिकेशन आहे कन्झम्पशन लोन्स. Any loan advanced for some purpose other than any loan advanced for some purpose other than production is broadly categorized as consumption loan. म्हणजे एखादा क्रॉप प्रोड्यूस करण्यासाठी सोडून बाकी सर्व गोष्टींसाठी जो लोन दिला जातो त्याला कन्झम्पशन लोन म्हटलं जातं. These loans seem to be unproductive but indirectly assist in more productive use of crop loans. म्हणजे जरी तो अनप्रोडक्टिव्ह भासत असला तरी तो क्रॉप प्रोडक्शनसाठी खूप मदत करतो. दॅट इज विदाउट डायव्हर्टिंग देन टू अदर पर्पजेस. कन्झम्पशन लोन्स आर नॉट व्हेरी वाईडली ॲडव्हान्स्ड अँड रेस्ट्रिक्टेड टू एरियाज विच आर हिट बाय नॅचरल कॅलॅमिटीज. म्हणजे हा जो कन्झम्पशन लोन आहे हा वाईडली ॲडव्हान्स्ड नाही आहे, तो फक्त त्याच एरियासाठी रेस्ट्रिक्टेड आहे जिथं नॅचरल कॅलॅमिटीजमुळं अडचणी येतात फार्मर्सना. दीज लोन्स आर एक्सटेंडेड बेस्ड ऑन ग्रुप गॅरंटी बेसिस विथ अ मॅक्झिमम ऑफ 3 members. तर गॅरंटी दिली जाते, जसं की आपण म्हणू शकतो, काय म्हणतो आपण, ग्रुप गॅरंटी दिली जाते. म्हणजे त्या लोनसाठी काय म्हणू शकतो आपण, काही मेंबर्सच्या उपस्थितीमध्ये ते लोन दिलं जातं किंवा त्यांच्या सिग्नेचर घेऊन ते लोन दिलं जातं. The loan is to be repaid within 5 crop season or 2.5 years whichever is less. तर हे लोन 5 क्रॉप सीझनमध्ये किंवा 2.5 yearमध्ये
रिपे करू शकतो आपण. द ब्रँच मॅनेजर इज वेस्टेड विथ दी डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ सँक्शनिंग दिस लोन्स अप टू ₹5,000 इन इच इंडिव्हिज्युअल केस. ओके, द बँक मॅनेजर काय करतो तर वेस्टेड विथ दी डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ सँक्शनिंग दिस लोन्स अप टू 5,000 इन इच इंडिव्हिज्युअल केस. एका इंडिव्हिज्युअलसाठी 5,000. सो द रेट ऑफ इंटरेस्ट इज अराउंड 11%. तर ह्या लोनसाठी जो काही रेट ऑफ इंटरेस्ट असतो किती असतो तर 11% असतो, 11%. द स्कीम मे बी एक्सटेंडेड टू IRDP बेनिफिशरीज. देन स्मॉल and marginal farmers, then landless agricultural laborers, rural artisans, other people with very small means of livelihood such as carpenters, barbers, washermen, etc. तर बेस्ड ऑन पर्पज 4 क्लासिफिकेशन आहेत. प्रोडक्शन लोन म्हणजे प्रोडक्शनसाठी जे वापरलेलं, आणि रिपेमेंट पिरियड आहे 6 ते 18 मंथ लमसममध्ये. इन्व्हेस्टमेंट लोन म्हणजे इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी वगैरे. मार्केटिंग म्हणजे एखाद्या प्रोड्यूसचं मार्केटिंग करण्यासाठी. अँड कन्झम्पशन लोन म्हणजे प्रोडक्शन सोडून बाकी सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जाणारं लोन. सो हे होतं सेकंड क्लासिफिकेशन. The next point, it is based on security. 1 minute. Okay, based on time, based on purpose, and third, it is based on security. So the loan transaction between lender and borrower are governed by confidence, and this assumption is confined to private lending to some extent. But the institutional financial agencies do have their own procedure formalities on credit transaction. म्हणजे हे जे लोन ट्रान्झॅक्शन असतं ह्यामध्ये ते लेंडर आणि बॉरोवरच्या मध्ये असतं. कशाच्या बेसिसवर? कॉन्फिडन्सच्या, विश्वासाच्या बेसिसवर. अँड दिस ॲझम्पशन इज कन्फाईड टू प्रायव्हेट लेंडिंग टू सम एक्सटेंट. काही एक्सटेंटपर्यंत हे प्रायव्हेट लेंडिंगसुद्धा म्हणू शकतो आपण. बट द इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सीज डू हॅव देअर ओन प्रोसिजर फॉर्मॅलिटीज. म्हणजे त्यांच्या काही ओन फॉर्मॅलिटीज असतात ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे क्रेडिट सँक्शन करण्यासाठी किंवा ट्रान्झॅक्ट करण्यासाठी त्यांच्या काहीतरी फॉर्मॅलिटीज असतात. Therefore, it is essential to classify the loans under this category into 2 subcategories, secured आणि unsecured loans. तर पहा, secured loans. Secured loans advanced against some security by the borrower are termed secured loans. म्हणजे काही कर्जांसाठी सिक्युरिटी असते, त्यांना म्हणतात secured loans. Various forms of securities are offered in obtaining the loans and they are of following type. वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी दिल्या जातात बरोबरकडून लेंडरला. तर त्या खालील प्रकारे आहेत. पहिली आहे पर्सनल सिक्युरिटी. अंडर दिस बॉरोवर हिमसेल्फ स्टँड ॲज गॅरेंटर. स्वतः जो कर्ज घेणारा असतो तो गॅरेंटर म्हणून ॲक्ट करतो. लोन इज ॲडव्हान्स ऑन दी फार्मर्स प्रमोशनरी नोट. फार्मरनी जे काही प्रमोशनरी नोट लिहून दिलेलं असेल किंवा जे काही असेल त्याच्यावर लोन हे दिलं जातं. थर्ड पार्टी गॅरंटी मे ऑर मे नॉट बी इन्सिस्टेड अपॉन. म्हणजे बेस्ड ऑन अंडरस्टँडिंग बिटवीन द लेंडर अँड बॉरोवर हे लोन दिलं जातं किंवा ही सिक्युरिटी असते पर्सनल सिक्युरिटी. देन कोलॅटरल सिक्युरिटी. हिअर द प्रॉपर्टी इज प्लेज्ड टू सिक्युअर अ लोन. म्हणजे प्रॉपर्टी गहाण ठेवली जाते. द मुवेबल प्रॉपर्टीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स लाईक LIC बॉन्ड असतील, फिक्स्ड डिपॉझिट बॉन्ड असतील किंवा वेअरहाऊस रिसिप्ट असतील, मशनरी असेल किंवा लाईफ स्टॉक एक्सेट्रा आर ऑफर्ड एज सिक्युरिटी. तर कोलॅटरल सिक्युरिटीमध्ये या सगळ्या गोष्टी सिक्युरिटी म्हणून दिल्या जातात. चॅटेल लोन्स. हिअर क्रेडिट इज ऑब्टेन फ्रॉम पॉन ब्रोकर बाय प्लेजिंग मुवेबल प्रॉपर्टीज सच एज ज्वेलरी असेल, युटेन्सिल मेड ऑफ व्हेरियस मेटल्स असतील. नंतर मॉर्गेज ॲज अगेन्स्ट टू कोलॅटरल सिक्युरिटी. कोलॅटरल सिक्युरिटीमध्ये आपण प्रॉपर्टी ठेवतो. अँड इमूवेबल प्रॉपर्टीज आर प्रेझेंटेड फॉर सिक्युरिटी पर्पज. फॉर एक्झाम्पल लँड असेल किंवा फार्म बिल्डिंग्स लिहून दिल्या जातात. द पर्सन हू इज क्रिएटिंग द चार्ज ऑफ मॉर्गेज इज कॉल्ड मॉर्गेजर. म्हणजे बॉरोवर जो काय करतोय, जो पर्सन क्रिएटिंग चार्ज ऑफ मॉर्गेज म्हणजे जो मॉर्गेज गहाण ठेवतो म्हणजे फार्म बिल्डिंग वगैरे ज्याच्या गहाण ठेवलं जातं त्याला बॉरोवर म्हणतात. अँड द पर्सन इन हुज फेवर इट इज क्रिएटेड इज नोन ॲज मॉर्गेज. म्हणजे ज्याच्या फेवरमध्ये ते आपण गहाण ठेवतोय त्याला बँकर म्हटलं जातं. मॉर्गेजेस आर ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारचे मॉर्गेजेस आहेत. सिम्पल मॉर्गेज, इक्विटेबल मॉर्गेज. सिम्पल मॉर्गेजमध्ये काय आहे? वेन दी मॉर्गेज्ड प्रॉपर्टी इज ॲन्सेस्टरली इनहेरिटेड प्रॉपर्टी ऑफ बॉरोवर देन सिम्पल मॉर्गेज होल्ड्स गुड. म्हणजे जी मॉर्गेज्ड प्रॉपर्टी ही
वडिलोपार्जित मिळालेली आहे बॉरोवरला, त्याला आपण सिम्पल मॉर्गेज म्हणतो. अँड हिअर दी फार्मर बॉरोवर हॅज टू रजिस्टर हिज प्रॉपर्टी इन दी नेम ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन ॲज अ सिक्युरिटी फॉर दी लोन ही ऑब्टेन्स. म्हणजे शेतकऱ्यानं जे काही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जासाठी त्याला ते प्रॉपर्टी बँकिंग इन्स्टिट्यूशनच्या नावे गहाण ठेवावं लागते. द रजिस्ट्रेशन चार्जेस आर टू बी बॉर्न बाय दी बॉरोवर. जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस असतील ते चार्जेस कर्ज घेणाऱ्यालाच द्यावे लागतात. सेकंड आहे इक्विटेबल मॉर्गेज. वेन दी मॉर्गेज्ड प्रॉपर्टी सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ बॉरोवर. जेव्हा कर्जदाराची जी काही प्रॉपर्टी आहे ती ज्याची स्वतःची असेल तर तिथं इक्विटेबल मॉर्गेज ॲप्लिकेबल होतो. इन दिस नो सच रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड बिकॉज दी ओनरशिप राईट्स आर क्लिअरली स्पेसिफाईड इन दी टायटल डीड्स इन दी नेम ऑफ फार्मर बॉरोवर. म्हणजे त्याच्या स्वतःच्या नावावर असल्यामुळं इथं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. देन नेक्स्ट आहे फिफ्थ, hypothecated loans. Borrower has ownership right on his movable and the banker has legal right to take up possession of property to sell on default or right to sue the owner to bring the property to sell and for realization of amount due. म्हणजे बॉरोवरला ओनरशिप राईट असतो त्याच्या मुवेबल प्रॉपर्टीवर अँड दी बँकर हॅज लिगल राईट टू टेक पोझेशन ऑफ प्रॉपर्टी सेल. म्हणजे विकण्यासाठी त्याची प्रॉपर्टी तो घेऊ शकतो. अँड राईट टू सेव दी ओन प्रॉपर्टी टू ब्रिंग प्रॉपर्टी टू सेल फॉर रिअलायझेशन ऑफ अमाऊंट ड्यू. म्हणजे त्याला तो प्रॉपर्टी तो सेल करू शकतो. द पर्सन हू क्रिएट्स द चार्ज ऑफ हायपोथिकेशन इज कॉल्ड हायपोथिकेटर म्हणजे बॉरोवर. अँड द पर्सन इन हुज फेवर इट इज क्रिएटेड इज नोन ॲज हायपोथिकेट म्हणजे बँक विच इज डिनोटेड ॲज हायपोथिकेटेड प्रॉपर्टी. दिस हॅपन्स इन केस ऑफ ट्रॅक्टर लोन्स. ट्रॅक्टर लोन्समध्ये होतं, मशिनरी लोन्समध्ये होतं. Under such loans, the borrower will not have any right to sell the equipment until the loan is cleared off. जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत तो ते इक्विपमेंट किंवा जे हायपोथिकेशन जसं केलेलं आहे ते विकू शकत नाही. द बॉरोवर इज अलाउड टू यूज द पर्चेस्ड मशिनरी ऑर इक्विपमेंट सो ॲज टू इनेबल हिम पे दी लोन इन्स्टॉलमेंट रेग्युलरली. पण तो कर्जदार जो आहे तो काय करू शकतो तर जी काही पर्चेस मशिनरी किंवा इक्विपमेंट आहे तो ते कर्ज फेडण्यासाठी वापरू शकतो. हायपोथिकेटेड लोन्स अगेन आर ऑफ टू टाईप्स, की लोन आणि ओपन लोन. की लोनमध्ये काय केलं जातं, द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑफ फार्मर बॉरोवर विल बी केप्ट अंडर द कंट्रोल ऑफ लेंडिंग इन्स्टिट्यूशन. जे काय ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे फार्मरचा तो काय करतो, बॉरोवर काय करतो, लेंडिंग इन्स्टिट्यूशनच्या कंट्रोलमध्ये ठेवतो. अँड द लोन इज ॲडव्हान्स टू दी फार्मर. आणि त्या बेसिसवर फार्मरला लोन दिलं जातं. This helps the farmer from not resorting to distress sales. Okay, so next it is open loans. Here only the physical possession of the purchased machinery rests with the borrower. इथं फक्त फिजिकल पोझेशन ऑफ पर्चेस्ड मशिनरी बॉरोवर सोबत असते. बट द लिगल ओनरशिप रिमेन्स विथ दी लेंडिंग इन्स्टिट्यूशन टिल दी लोन इज रिपेड. जोपर्यंत आपण कर्ज फेडत नाही तोपर्यंत त्या मशिनरीची लिगल कस्टडी आपल्याकडे नसते. फक्त आपण ते आपल्याकडे मशिनरी ठेवू शकतो पण लिगली आपला त्याच्यावर अधिकार नसतो जोपर्यंत आपण कर्ज फेडत नाही तोपर्यंत. देन अनसेक्युर्ड लोन्स. जस्ट बेस्ड ऑन कॉन्फिडन्स बिटवीन बॉरोवर अँड लेंडर द लोन ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस. फक्त आणि फक्त विश्वासावर कर्जदारांनी कर्ज देणाऱ्याच्या मध्ये. नो सिक्युरिटी इज केप्ट अगेन्स्ट द लोन अमाऊंट. अनसेक्युर्ड लोन आपण ज्याला म्हणतो. ओके, सो नेक्स्ट इट इज लेंडर्स क्लासिफिकेशन. क्रेडिट इज ऑल्सो क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ लेंडर सच ॲज इन्स्टिट्यूशनल क्रेडिट आणि नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. तर इन्स्टिट्यूशनल क्रेडिटमध्ये काय आहे पहा, हिअर आर लोन्स आर ॲडव्हान्स्ड बाय दी इन्स्टिट्यूशनल एजन्सीज लाईक कोऑपरेटिव्ज, कमर्शियल बँक्स एक्सेट्रा. ह्यामध्ये जे काही लोन आहे ते इन्स्टिट्यूशनल एजन्सी देतात म्हणून इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणलेलं आहे. एक्झाम्पल कोऑपरेटिव्ह लोन्स अँड कमर्शियल बँक लोन्स. देन नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट्स. हिअर द इंडिव्हिज्युअल पर्सन्स विल लेंड दी लोन्स. म्हणजे विशिष्ट पर्सन किंवा व्यक्ती लोन देतो. एक्झाम्पल लोन गिवन बाय प्रोफेशनल अँड ॲग्रिकल्चर मनी लेंडर किंवा ट्रेडर असतील किंवा कमिशन एजंट्स असतील किंवा रिलेटिव्ह असतील किंवा फ्रेंडकडून घेतलेलं जे लोन असेल. देन बॉरोवरचे क्लासिफिकेशन आहे. द क्रेडिट इज ऑल्सो क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ बॉरोवर. बॉरोवरचे पण वेगवेगळे टाईप आहेत. दिस क्लासिफिकेशन हॅज इक्विटी कन्सिडरेशन बेस्ड ऑन बिझनेस ॲक्टिव्हिटी लाईक फार्मर, डेअरी फार्मर, पोल्ट्री फार्मर, पिसिकल्चर फार्मर, रुरल ॲक्टिव्हिटीज, आर्टिसन्स. देन बेस्ड ऑन साईज ऑफ फार्मच्या साईजवर
ॲग्रिकल्चरल लेबरर असतील, मार्जिनल फार्मर असतील, स्मॉल फार्मर असतील, मीडियम फार्मर असतील किंवा लार्ज फार्मर असतील. देन बेस्ड ऑन लोकेशन, हिल फार्मर आहे का ट्रायबल फार्मर आहे या बेसिसवर लोन दिलं जातं. देन बेस्ड ऑन लिक्विडिटी, द क्रेडिट कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स बेस्ड ऑन लिक्विडिटी अँड दे आर सेल्फ लिक्विडिटिंग लोन्स आणि पार्शली लिक्विडिटिंग. आता यामध्ये पहा, सेल्फ लिक्विडिटिंग लोन्समध्ये दे जनरेट इन्कम इमिजिएटली, लगेच इन्कम तयार होतं, अँड आर टू बी पेड विथ 1 year और आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 1 crop सीझन, आणि ते लगेच आपण रिपे करू शकतो 1 वर्षामध्ये किंवा आपला क्रॉप सीझन संपल्यानंतर. एक्झाम्पल क्रॉप लोन्स. देन पार्शली लिक्विडेटिंगमध्ये दे विल टेक सम टाईम टू जनरेट इन्कम अँड कॅन बी रिपेड इन 2 to 5 years और मोर. म्हणजे तो लगेच इन्कम तयार होत नाही आणि त्यासाठी आपल्याला 2 ते 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. बेस्ड ऑन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फॉर विच द लोन वॉज टेकन, म्हणजे त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीवर बेस्ड असतो तो, ज्यामध्ये काही लोन घेतला गेलेला आहे. एक्झाम्पल डेअरी लोन, ट्रॅक्टर लोन किंवा ऑर्चर्ड लोन एक्सेट्रा. देन बेस्ड ऑन अप्रोच, इंडिव्हिज्युअल अप्रोच, एरिया बेस्ड अप्रोच अँड डिफरन्शियल इंटरेस्ट रेट अप्रोच, DIR अप्रोच. इंडिव्हिज्युअल अप्रोच म्हणजे काय? लोन्स आर ॲडव्हान्स टू इंडिव्हिज्युअल फॉर डिफरंट पर्पजेस विल फॉल अंडर दिस कॅटेगरी. वेगवेगळ्या पर्पजेससाठी जे इंडिव्हिज्युअलला लोन दिलं जातं त्याला म्हणतात इंडिव्हिज्युअल अप्रोच. एरिया बेस्ड अप्रोच, लोन्स गिवन टू पर्सन्स फॉलिंग अंडर गिवन एरिया फॉर स्पेसिफिक पर्पज विल बी कॅटेगराइज्ड अंडर दिस. म्हणजे विशिष्ट व्यक्तींना जे दिलेलं लोन असतं, जे काही विशिष्ट अशा एरियामध्ये येतात त्याला म्हणतात एरिया बेस्ड. म्हणजे एरियाच्या बेसिसवर दिलं गेलेलं लोन त्याला आपण एरिया बेस्ड अप्रोच म्हणतो. एक्झाम्पल ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम लोन्स, DPAP लोन्स एक्सेट्रा. म्हणजे जिथं काही ड्रॉट वगैरे आलेलं असेल त्या एरियामध्ये दिले गेलेले लोन म्हणजे एरिया बेस्ड अप्रोच. डिफरन्शियल इंटरेस्ट रेट म्हणजे वेगवेगळं इंटरेस्ट बदलणारा इंटरेस्ट रेट असतो अप्रोच. अंडर दिस अप्रोच लोन्स विल बी गिवन टू विकर सेक्शन ॲट द रेट 4% पर ॲनम. ठीक आहे. सो लास्ट इट इज बेस्ड ऑन कॉन्टॅक्ट, डिरेक्ट लोन, लोन्स एक्सटेंडेड टू दी फार्मर्स डिरेक्टली आर कॉल्ड डिरेक्ट लोन. एक्झाम्पल क्रॉप लोन, डायरेक्ट फार्मरला दिले गेलेलं जे लोन आहे त्याला आपण डिरेक्ट लोन म्हणतो. एक्झाम्पल क्रॉप लोन. अँड इनडायरेक्ट लोन्स, लोन्स गिवन टू ॲग्रो बेस्ड फर्म्स लाईक फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड इंडस्ट्रीज विच आर इनडायरेक्टली बेनिफिशियल टू फार्मर्स आर कॉल्ड इनडायरेक्ट लोन्स. डिरेक्टली शेतकऱ्यांना दिले जाणारं लोन डिरेक्ट लोन आणि इंडस्ट्री थ्रू दिले गेलेलं लोन त्याला इनडायरेक्ट लोन म्हटलं जातं. तर पहा, या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. क्रेडिट नीड्स इन ॲग्रिकल्चर, व्हॉट इज बाय क्रेडिट, नंतर डेफिनेशन ऑफ क्रेडिट, देन क्रेडिट नीड्स इन ॲग्रिकल्चर, फायनान्शियल रिक्वायरमेंट इंडियन फार्मरला कशासाठी लागते, नंतर क्रेडिटचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाईम, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म, बेस्ड ऑन पर्पज, प्रोडक्शन लोन्स, इन्व्हेस्टमेंट लोन्स, मार्केटिंग लोन्स, कन्झम्पशन लोन्स. देन बेस्ड ऑन सिक्युरिटी, सिक्युअर्ड लोन, सिक्युरिटीमध्ये पर्सनल सिक्युरिटी, कोलॅटरल सिक्युरिटी, चॅटल लोन्स, मॉर्गेजचे 2 टाईप, सिम्पल मॉर्गेज, इक्विटेबल मॉर्गेज, हायपोथेकेटेड लोन्स, त्यामध्ये की लोन्स, ओपन लोन्स अँड अनसिक्युअर्ड लोन्स. लेंडरचं क्लासिफिकेशन, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट, नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट, बॉरोवरचं क्लासिफिकेशन, देन बेस्ड ऑन लिक्विडिटी, सेल्फ लिक्विडेटिंग लोन, पार्शियल लिक्विडेटिंग लोन्स, based on approach, individual approach, area based approach, differential interest rate approach, then based on contact, direct loan, indirect loan. So this is about credit needs in agriculture. That's it. Thank you.